नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 4 मधील प्रश्न क्रमांक 3. व्यावसायिक बँकेची विविध कार्य स्पष्ट करा. आपण गेल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की विविध प्रकारचे बँका भारतामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्यामधील एक प्रकार म्हणजे व्यावसायिक बँका. व्यावसायिक बँका ह्या अशा बँका असतात ज्या लोकांकडून ठेवी स्वीकारतात आणि लोकांना कर्ज देतात. या बँकेचा उद्देश असतो तो म्हणजे नफा कमवणे आणि म्हणून या प्रकारच्या बँकांना व्यावसायिक बँका असं म्हटलं जातं, कारण की त्यांचा मूळ उद्देश हा नफा कमवणे हा असतो. तर आज आपल्याला बघायचं आहे की व्यावसायिक बँकेची विविध कार्य कोणती आहेत. बघा, व्यावसायिक बँकेची कार्य खालील प्रमाणे 2 गटात विभागले जाऊ शकते. म्हणजे व्यावसायिक बँकेची जी कार्य आहेत ती 2 गटामध्ये विभागलेली आहेत. पहिलं आहे प्राथमिक कार्य, दुसरं आहे दुय्यम कार्य. प्राथमिक कार्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे ठेवी स्वीकारणे आणि दुसरं आहे कर्ज देणे. तर दुय्यम कार्याचे 2 प्रकार पडलेले आहेत. एक आहे प्रतिनिधी कार्य आणि दुसरं उपयुक्तता कार्य. तर अशा प्रकारे व्यावसायिक बँकांची जी कार्य आहेत त्याचे 2 गट पडलेले आहेत. एक म्हणजे प्राथमिक कार्य आणि दुसरं म्हणजे दुय्यम कार्य किंवा त्याला म्हटलं जाईल द्वितीय कार्य. प्राथमिक कार्याचे 2 गट आहेत. एक म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. तर दुय्यम कार्याचे 2 प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे प्रतिनिधी कार्य आणि दुसरं उपयुक्तता कार्य. तर आज आपण सुरुवात करणार आहोत बँकेची प्राथमिक कार्य कोणती त्यापासून. बघा, व्यावसायिक बँकांची प्राथमिक कार्य ही मूलभूत बँकिंग कार्य म्हणजे कोर बँकिंग फंक्शन्स म्हणून ओळखली जातात. प्राथमिक कार्य खालील प्रमाणे आहेत. लक्षात घ्या, प्राथमिक कार्य म्हणजे अशा प्रकारची कार्य जी प्रत्येक व्यावसायिक बँकेला करावी लागतात किंवा प्रत्येक व्यावसायिक बँक ही प्राथमिक कार्य पार पाडते, म्हणून त्याला प्राथमिक कार्य म्हणतात किंवा त्याला मूलभूत बँकिंग कार्य देखील म्हटलं जात आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची जर व्यावसायिक बँक असेल तर ती व्यावसायिक बँक आपण जी पुढे बघणार आहोत त्या प्रकारची प्राथमिक कार्य पार पाडत असतात, म्हणून त्याला मूलभूत बँकिंग कार्य असं देखील म्हटलं जातं. बघूया, त्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ठेवी स्वीकारणे म्हणजे ठेवी स्वीकृती आणि दुसरा आहे कर्ज देणे. प्रथम आपण बघणार आहोत ठेवी स्वीकारणे. व्यावसायिक बँका व्यक्ती किंवा संस्थांकडून ठेवी स्वीकारतात. ठेवी म्हणजे काय? पैसा स्वीकारणे. बघा, आपल्यालाही अकाउंट जर ओपन करायचं असेल बँकेमध्ये तर आपण कुठे एखाद्या बँकेमध्ये जातो. उदाहरणार्थ आपण ICICI बँकेमध्ये गेलो. त्या ठिकाणी आपण आपलं खातं ओपन केलं, खातं उघडलं. खातं उघडल्यानंतर आपण आपल्याकडील जे पैसे असतील ते आपण त्या खात्यामध्ये जमा करतो. म्हणजेच बँक आपल्याकडनं पैसे स्वीकारते. त्यालाच म्हटलं जातं ठेवी. काय म्हटलं जातं? ठेवी. तर व्यावसायिक बँका व्यक्ती किंवा संस्थांकडून, संस्था म्हणजे एखादी कंपनी असू शकते, एखादं कॉलेज असू शकते, एखादं हॉस्पिटल असू शकते, काहीही. तर व्यावसायिक बँका व्यक्ती किंवा संस्थांकडून ठेवी स्वीकारत असतात. ठेवींचे वर्गीकरण 2 प्रकारात केले जाऊ शकते, म्हणजे वेळ ठेवी म्हणजे टाइम डिपॉझिट आणि मागणी ठेवी म्हणजे कॉल डिपॉझिट. आता जे ठेवी आपण बँकेमध्ये ठेवतो ते 2 प्रकारच्या असू शकतात. एक म्हणजे वेळ ठेवी म्हणजे टाइम डिपॉझिट आणि दुसरं म्हणजे मागणी ठेवी म्हणजे कॉल डिपॉझिट. प्रथम आपण बघणार आहोत
मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट. मुदत ठेव खाते असे खाते असते की जेथे निश्चित रक्कम निश्चित व्याज दरावर ठराविक कालावधीसाठी ठेवली जाते. बचत खात्याच्या तुलनेत मुदत ठेव खात्यावर अधिक व्याजदर असतो आणि ठेव कालावधीनुसार त्यामध्ये बदल होतो. आता मुदत ठेव, आपण बँकेमध्ये जी खाती ओपन करतो, खातं चालू करतो, त्या खात्यांचे शक्यतो 4 प्रकार पडतात. एक म्हणजे फिक्स डिपॉझिट, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं मुदत ठेव. दुसरं म्हणजे सेव्हिंग अकाउंट, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं बचत खातं. तिसरं म्हणजे करंट अकाउंट, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं चालू खातं. आणि चौथं म्हणजे रिकरिंग डिपॉझिट, त्याला आवर्ती खातं असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे 4 प्रकार असतात खात्याचे. आपण जे बँकेमध्ये किंवा तुमचं बँकेमध्ये जे अकाउंट असतं ते शक्यतो कोणतं असणार आहे? सेव्हिंग अकाउंट आहे, बचत खातं असणार आहे. हा लक्षात. तर त्यापैकी एक अकाउंट आपण आज बघतोय ते म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव. आता हे अकाउंट कसं असतं? ह्या अकाउंट मध्ये किंवा ह्या प्रकारच्या खात्यामध्ये एक विशिष्ट रक्कम तुम्हाला विशिष्ट कालावधीसाठी बँकेमध्ये ठेवावी लागते. विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी बँकेमध्ये ठेवावी लागते, त्याला म्हटलं जातं मुदत ठेव. उदाहरणार्थ 50,000 रुपये तुम्ही बँकेमध्ये 2 वर्षासाठी ठेवले, मग एकत्र तुम्हाला आधी 50,000 रुपये भरावे लागतील आणि ते 2 वर्षापर्यंत बँकेजवळ राहतील. 2 वर्षानंतर तुम्ही ती रक्कम बँकेमधनं काढू शकता आणि त्यावेळी बँक तुम्हाला त्या 2 लाख रुपयावर व्याज देखील देणार. म्हणजे ह्या प्रकारच्या खात्यामध्ये जी रक्कम ठेवली जाते त्याला एक विशिष्ट मुदत दिली जाते, विशिष्ट कालमर्यादा असते. तेवढ्या मुदतीपर्यंत आपल्याला ती रक्कम बँकेमध्ये ठेवावीच लागते. मुदतीच्या आधी आपल्याला रकमेचा परतावा मिळत नाही. हा, मुदतीच्या आधी समजा आपल्याला पैसे काढायचे असतील तर अशा वेळी आपल्याला व्याज मिळणार नाही. मग आपण मुदतीच्या वेळी देखील पैसे काढू शकतो. आणि जे पैसे आपण आपल्या खात्यावर जमा करतो त्या पैशावर आपल्याला कर्ज मिळू शकतं. उदाहरणार्थ, मी माझ्या मुदत खात्यावर 1 लाख रुपये जमा केले. थोड्या कालावधीनंतर मला पैशाची गरज असेल, परंतु मला 1 लाख रुपये काढायचे नाहीयेत, माझं मुदत खातं चालू ठेवायचं आहे, पण मला पैशाची गरज आहे. मग मी त्या 1 लाख रुपयाच्या बदल्यामध्ये बँकेकडनं कर्ज घेऊ शकतो. शक्यतो आपण जेवढे पैसे बँकेमध्ये ठेवलेले आहेत मुदत खात्यामध्ये त्याच्यावर 80% याप्रमाणे आपल्याला कर्ज मिळत असते. म्हणजे मला 80,000च्या आसपास कर्ज मिळू शकतं. आलं लक्षात. तर मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट, ह्यामध्ये तुम्हाला विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी बँकेकडे ठेवावी लागते. त्या कालावधीनंतर बँक तुम्हाला ती रक्कम व्याजासहित परत करते. मुदत ठेव खात्यामध्ये मुदतीपूर्व पैसे काढण्याची परवानगी नसते. तथापि जमा करता मुदतीपूर्वी पैसे काढू शकतो. अशा वेळेस बँक कमी दराने व्याज देते. म्हणजे मुदतीच्या आधी समजा तुम्ही पैसे काढले तर तुम्हाला व्याजदर कमी मिळेल. म्हणजे समजा बँकेने मला सांगितलं की तुम्ही जर 1 लाख रुपये बँकेमध्ये ठेवले 5 वर्षासाठी तर आम्ही तुम्हाला 8% प्रत्येक वर्षी याप्रमाणे व्याज देऊ. परंतु 2 वर्षानंतर मला पैशाची गरज असेल आणि ते मी पैसे काढले तर मला 8% या दराने व्याज मिळणार नाही, कारण की मी 5 वर्षासाठी पैसे ठेवले होते. मी मुदतीच्या आधी पैसे काढतोय म्हणजे मला पूर्ण व्याज मिळणार नाही. त्या ठिकाणी व्याजामध्ये कपात केली जाईल. त्याबाबत बँकेचे नियम वेगवेगळे असू शकतात. या खात्यात जमा झालेल्या रकमेसाठी बँकेकडून मुदत ठेव पावती दिली जाते आणि बँकेमध्ये आपण जी रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवतो त्या रकमेसाठी आपल्याला मुदत ठेव पावती म्हणजे फिक्स डिपॉझिट रिसिप्ट दिली जाते. जमा करता मुदत ठेवीवर बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. म्हणजे जसं मी आधी सांगितलं की बँकेमध्ये आपण समजा 1 लाख रुपये ठेवले असतील 5 वर्षासाठी, बरोबर, आणि 2 वर्षानंतर मला पैशाची गरज असेल, मग ते पूर्ण 1 लाख रुपये काढून खातं बंद करण्यापेक्षा त्या 1 लाखावर मी कर्ज घेऊ शकतो.
आलं लक्षात? शक्यतो आपले जेवढे पैसे खात्यामध्ये आहेत त्या पैशावर 80% पर्यंत आपल्याला कर्ज मिळतं. म्हणजे 1 लाख रुपये जमा असतील तर 80,000 पर्यंत बँक आपल्याला कर्ज देते. म्हणजे या ठिकाणी आपण खातं चालू ठेवू शकतो. तर अशा प्रकारची जी सोय आहे ती आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट मध्ये मिळत असते. दुसरं आहे आवर्ती ठेव म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. आवर्ती ठेव योजनेमध्ये नियमित उत्पन्न असलेले पगारदार आणि व्यावसायिक पैसे गुंतवतात. बघा, दर महिना ठराविक रक्कम या खात्यात जमा केली जाते. आता आवर्ती ठेव काय आहे की जर तुम्हाला सॅलरी येत असेल म्हणजे पगार येत असेल, नियमित पगार येत असेल आणि किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये नियमित तुम्हाला काही पैसे येत असतील, याची जर तुम्हाला गॅरंटी असेल तर आपण आवर्ती ठेव डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट हे खातं ओपन करू शकतो. आता मुदत ठेव आणि आवर्ती ठेव ह्यामध्ये फरक काय आहे की मुदत ठेवीमध्ये तुम्हाला एक रकमी पैसे द्यावे लागतात बँकेकडे. उदाहरणार्थ 1 लाख रुपये तुम्हाला एक रकमी बँकेकडे जमा करावे लागतील. पण समजा माझ्याकडे 1 लाख रुपये एकदम नसतील परंतु मला बँकेमध्ये 5 वर्षापर्यंत पैसे साठवायचे आहेत, मग मी काय करणार, मी रिकरिंग डिपॉझिट नावाचं अकाउंट ओपन करणार. त्याला शॉर्ट मध्ये RD म्हटलं जातं. मग ह्या अकाउंट मध्ये आपण प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट रक्कम भरायची असते विशिष्ट कालावधीपर्यंत. उदाहरणार्थ आपण बँकेमध्ये जाणार आणि त्यांना सांगणार की मला 2,000 रुपयाची RD काढायची आहे 5 वर्षासाठी. याचा अर्थ प्रत्येक महिन्याला तुम्ही 2,000 रुपये भरणार आणि असे किती वर्ष भरणार आहेत तुम्ही, 5 वर्ष. म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये बँकेमध्ये भरावे लागतील. मुदतीअंती व्याजासह जमा झालेली रक्कम खात्यातून काढता येते आणि मुदत संपल्यानंतर म्हणजे आपण उदाहरणामध्ये बघितलं 5 वर्ष संपल्यानंतर 5 वर्षापर्यंत तुम्ही जेवढी रक्कम जमा केलेली आहे त्या रकमेवर जे व्याज जमा झालेले आहे ती सर्वच्या सर्व रक्कम तुम्हाला काढता येते. सामान्यतः या खात्यावर व्याजदर मुदत ठेव खात्याप्रमाणे जास्त असतो. म्हणजे मुदत ठेव जी असते त्याच्यावरचा व्याजदर हा जास्त असतो आणि RD म्हणजे आवर्ती ठेव ह्या प्रकारचा जो खातं आहे त्याच्यावर जे व्याजदर असतं ते मुदत ठेवपेक्षा थोडस कमी असतं, परंतु बचत खात्यापेक्षा थोडस काय असतं, जास्त असतं. आवर्ती ठेव खात्याची स्थिती समजण्यासाठी स्वतंत्र खाते पुस्तक दिले जाते. खाते पुस्तक म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये पासबुक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पासबुक म्हणजे खाते पुस्तक. म्हणजे आपली किती रक्कम बँकेकडे जमा झालेली आहे, किती महिन्यापासून आपण पैसे भरत आहोत त्याची संपूर्ण माहिती आपल्याला त्या खाते पुस्तकामध्ये मिळत असते किंवा त्या पासबुक मध्ये मिळत असते. आलं लक्षात? तर आवर्ती ठेव खातं हे कोणाला उपयोगी पडतं, ज्याला नियमित प्रमाणे पगार आहे किंवा ज्याच्याकडे नियमित इन्कम आहे, पैसे सतत त्याला येत असतात, अशा प्रकारच्या व्यक्तीकडून किंवा अशा प्रकारचा व्यक्ती आवर्ती ठेव खातं ओपन करतो. ब आहे मागणी ठेव डिमांड डिपॉझिट. मागणी ठेव खात्यामध्ये जमाकर्त्याच्या ग्राहकांच्या मागणीनुसार रकमेची परतफेड केली जाते. आता मागणी ठेव मध्ये काय, आपण बँकेमध्ये पैसे ठेवले आणि उद्याला मला गरज पडली तर लगेच आपण बँकेकडनं आपले पैसे मागू शकतो, बँकेकडनं पाहिजे तेव्हा आपण पैसे काढू शकतो. या आधी आपण बघितलं मुदत ठेव आणि आवर्त खातं. त्यामध्ये काय आहे, आपण पैसे ठेवल्यानंतर मुदती आधी पैसे काढता येत नाहीत आणि जर मुदती आधी पैसे काढले तर आपल्याला व्याजदर काय मिळतो, कमी. आलं लक्षात? आणि मागणी ठेव ह्या प्रकारची जी खाती आहेत त्यामध्ये आपण बँकेमध्ये पैसे ठेवल्यानंतर आपल्याला पैशाची जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण पैसे काढू शकतो. म्हणजे पैशाची मागणी केल्यानंतर बँक आपल्याला लगेच पैसे देते, म्हणून त्याला म्हटलं जातं मागणी ठेव. म्हणजे जमाकर्त्याच्या इच्छेनुसार धनादेशद्वारे, ATM द्वारे, परताव्याद्वारे, ऑनलाईन ट्रान्सफर रकमेची परतफेड केली जाते. म्हणजे आपल्याला पाहिजे त्या माध्यमातून आपण
बँकेमध्ये आपल्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती काढू शकतो, कधीही काढू शकतो. मग ती काढण्यासाठी आपण धनादेशाचा वापर करू शकतो, म्हणजे चेक, एटीएम कार्ड आहे त्याचा वापर करू शकतो, किंवा ऑनलाईन ट्रान्सफर याचा वापर करून आपण ते पैसे काढू शकतो. आता मागणी ठेव मध्ये दोन प्रकारची खाती येतात, एक म्हणजे येतं बचत खातं आणि दुसरं म्हणजे चालू खातं. पहिलं आहे बचत खातं, सेव्हिंग अकाउंट ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. सामान्यतः पगारदार, वेतन घेणाऱ्या किंवा निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्याकडून बचत खाते उघडले जाते. या खात्याचा प्रमुख उद्देश हा लोकांमध्ये बचतीची सवयीला प्रोत्साहन देण्याचा असतो. बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देण्याचा असतो. जास्तीत जास्त बचत करण्याच्या उद्देशाने बचत खाते असते. या माध्यमातून पैसे काढण्यावर निर्बंध असतात, तसेच व्याजदर देखील कमी असतो. बचत खात्यावर मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक किमान शिल्लकीवर व्याज दिले जाते. खातेदारांना आर्थिक स्थिती समजण्यासाठी खाते पुस्तक, लघु संदेश आधारित ताळेबंद, खाते वितरण इत्यादी सुविधा दिल्या जातात. आता बचत खातं हे खातं सामान्य लोकांकडून किंवा सामान्य व्यक्तींकडून उघडलं जातं. या खात्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढी रक्कम आपण जमा करू शकतो. म्हणजे जरी मला वाटलं 100 रुपये जमा करायचे तरी मी त्या खात्यामध्ये 100 रुपये देखील जमा करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे पाहिजे तेव्हा आपण पैसे काढू शकतो. म्हणजे माझ्या खात्यामध्ये पैसे कधी टाकायचे किंवा कधी काढायचे हा माझा पूर्णपणे खातेदाराचा प्रश्न असतो. हा लक्षात, म्हणजे ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे टाकलेच पाहिजेत, पैसे जमा केलेच पाहिजेत, अशा प्रकारचा कोणतेही बंधन नसतं. हा लक्षात. मग हे प्रकारचं खातं कोणाला उपयोगी पडतं, की ज्यांना समजा नियमित इन्कम नसेल, की आज पैसे आहेत उद्याला पैसे येतील का नाही येणार, या प्रकारचं समजा त्यामध्ये गॅरंटी नसेल, तर त्या लोकांसाठी बचत खाते हे महत्वाचं ठरतं, उपयोगी ठरतं. कारण की ह्यामध्ये आपण खात्यामध्ये पैसे जमा केलेच पाहिजेत अशा प्रकारचं बंधन नसतं. मग ज्यावेळी देखील तुमच्याकडे शिल्लक पैसे असतील तुम्ही त्या खात्यामध्ये जमा करू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा ते पैसे तुम्ही काढू शकता. काढण्यासाठी आपण धनादेश असेल किंवा एटीएम कार्ड असेल, ऑनलाईन ट्रान्सफर इत्यादी विविध माध्यमांचा वापर करू शकतो. बचत खात्यामध्ये आपल्याला पैसे भरण्यावर, पैसे जमा करण्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात. दिवसाला आम्ही कितीही वेळा पैसे भरू शकतो, परंतु पैसे काढण्यावर मात्र निर्बंध असतात. म्हणजे एका दिवशी तुम्ही 10 वेळा पैसे काढायला गेलात चालणार नाही. त्या प्रत्येक बँकेचे काही नियम ठरलेले असतात, की एका महिन्यामध्ये कस्टमर म्हणजे खातेदार जास्तीत जास्त किती वेळा पैसे काढू शकतो, किती वेळा, किती रक्कम नाही, खात्यामध्ये जेवढी रक्कम आहे तेवढी पूर्ण तुम्ही काढू शकता, पण किती वेळा काढू शकतो या बाबतीमध्ये बँकेचे नियम असतात आणि ते नियम आपल्याला पाळावे लागतात. आणि आपल्या बँकेमध्ये आपण किती पैसे जमा केलेले आहेत, किती पैसे कधी काढलेले आहेत हे आपल्याला समजावं म्हणून आपल्याला पासबुक दिलं जातं. आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला खाते विवरण म्हणजे बँक स्टेटमेंट देखील मिळत असते, ताळेबंद असेल ते देखील आपल्याला मिळत असते. आणि आता मोबाईल आहे, मोबाईल मध्ये आपण पैसे जमा केल्यानंतर आपल्याला एक SMS येत असतो की पैसे जमा झाले. त्याचबरोबर पैसे जर आपण खात्यामधून काढले तर किती पैसे काढले, किती वाजता काढले, आता तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे, त्या प्रकारचा मेसेज देखील आपल्याला मोबाईलवर येत असतो. काही बँका बचत खाते धारकांना लवचिक ठेवीची सुविधा पुरवतात. या सुविधेमध्ये बचत खाते आणि मुदत ठेव खात्याचे फायदे एकत्रित दिले जातात. हे वेगळे खाते नसून खास वैशिष्ट्ये आणि फायदे असलेले बचत खाते किंवा चालू ठेव खाते आहे. लवचिक खात्यामध्ये विशिष्ट मर्यादेनंतरची रक्कम, अतिरिक्त रक्कम आपोआप मुदत ठेवीवर हस्तांतरित होते. बचत खात्यात देय देण्यासाठी किंवा धनादेश वटवण्यासाठी निधी उपलब्ध नसतो तेव्हा आवर्ती ठेवीमधून पैसे बचत खात्यात वर्ग होतात. आता काही बँकांनी काय केलेलं आहे की बचत खात्यामध्ये जे तुम्हाला व्याजदर दिला जातो तो अतिशय कमी व्याजदर असतो, अतिशय कमी व्याजदर असतो. म्हणजे जर आपण मुदत ठेवीचा विचार केला म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटचा विचार केला आणि RD अकाउंटचा विचार केला तर बचत खात्यावर आपल्याला जे काही व्याज मिळत असते ते अतिशय कमी असतं.
मग काही बँकांनी आपल्याला एक सुविधा दिलेली आहे, ते म्हणजे फ्लेक्झिबल डिपॉझिट, लवचिक ठेवी म्हणजे फ्लेक्झिबल डिपॉझिट या नावाचं खातं देखील आपण ओपन करू शकतो. या खात्यामध्ये आपल्याला बचत खातं आणि मुदत ठेव म्हणजे सेव्हिंग अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट या दोघांचे फायदे मिळतात. उदाहरणार्थ, समजा मी फ्लेक्झिबल डिपॉझिट नावाचं अकाउंट ओपन केलं. मग ओपन करत असताना आपल्याला एक लिमिट सांगितली जाईल की तुम्हाला किती लिमिट पर्यंत बचत खात्यामध्ये रक्कम ठेवायची आहे, आणि मी समजा सांगितली की 50,000. तर काय होणार, मी जसे जसे बँकेमध्ये पैसे टाकत जाईल ती रक्कम 50,000 पर्यंत जी असेल तर ती बचत खात्यामध्ये ठेवली जाईल. आणि समजा मी पुन्हा बँकेमध्ये पैसे टाकले आणि ती रक्कम 50,000च्या वर गेली, तर 50,000च्या वर जेवढी रक्कम गेली असेल ती ऑटोमॅटिकली बँक काय करणार, आपल्या मुदत ठेवीमध्ये म्हणजे फिक्स डिपॉझिट मध्ये हस्तांतरित करेल, ट्रान्सफर करेल. आणि त्या रकमेवर आपल्याला फिक्स डिपॉझिट वर जो व्याजदर दिला जातो तो मिळतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायदा होतो. आपण बँकेमध्ये पैसे ठेवत जायचं, एका विशिष्ट लिमिट नंतर, एका विशिष्ट मर्यादेनंतर आणखी तुम्ही पैसे टाकले तर जेवढे तुम्ही अतिरिक्त पैसे टाकलेले आहेत त्या पैशावर आपल्याला फिक्स डिपॉझिट प्रमाणे जास्त प्रमाणात व्याजदर मिळत असतं. तर अशा प्रकारची सुविधा देखील बँकेतर्फे आपल्याला दिली जाते. दुसरं आहे चालू खाते, करंट अकाउंट. हे आपण मागणी प्रकारचे जे खाते त्याचा विचार करतोय. हे खाते व्यावसायिक कंपन्या आणि इतर व्यावसायिक संस्था जसे की रुग्णालये, शैक्षणिक संस्था इत्यादी द्वारे नियमित बँक व्यवहारासाठी चालवले जाते. या खात्यात रक्कम भरण्यावर अथवा काढण्यावर निर्बंध नसतात. सदर खात्यावर बँकेकडून कोणतेही व्याज दिले जात नाही. या खात्यासाठी अधिविकर्ष म्हणजे ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असते. चालू खाते, ज्याला इंग्रजीमध्ये करंट अकाउंट म्हणतात, ह्या प्रकारचं जे खातं आहे ते खातं हे व्यावसायिकाकडून किंवा व्यावसायिक कंपन्यांकडून वापरलं जातं. मग त्यामध्ये कंपनी असेल, दुकानदार असेल, रुग्णालय असेल, शैक्षणिक संस्था असतील, या प्रकारच्या ज्या संस्था असतील किंवा व्यावसायिक संस्था असतील त्यांच्याकडून ह्या प्रकारच्या खात्याचा वापर केला जातो. ह्या प्रकारचे जे खातं असतं त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे चालू खात्यामध्ये किती वेळा पैसे ठेवायचे, किती वेळा पैसे जमा करायचे याच्यावर तर बंधन नसतंच, त्याचबरोबर किती वेळा पैसे काढायचे यावर देखील बंधन नसतं. म्हणजे बचत खात्यामध्ये काय असतं, किती वेळा पैसे जमा करायचे याच्यावर बंधन नसतं, परंतु किती वेळा पैसे काढायचं याच्यावर मात्र बचत खात्यामध्ये बंधन असतं. पण चालू खात्यामध्ये तुम्ही कितीही वेळा पैसे जमा करू शकता आणि कितीही वेळा तुम्ही पैसे काढू शकता. आणि आपल्याला माहिती आहे व्यावसायिकाला अनेक प्रकारचे व्यवहार प्रत्येक दिवशी करावे लागतात, म्हणजे त्याचे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे त्याचा व्यवहार हे भरपूर जास्त प्रमाणात असतात, आणि म्हणून त्याला अशा प्रकारच्या खात्याची गरज असते ज्यामध्ये कितीही वेळा पैसे जमा करता येतील आणि कितीही वेळा पैसे काढता येतील. अशा प्रकारच्या खात्याची गरज कंपन्यांसाठी असते, व्यावसायिकांसाठी असते, आणि म्हणून कंपन्या किंवा व्यावसायिक चालू खात्याचा वापर करत असतात. दुसरी विशेष बाब म्हणजे चालू खात्यावर कोणत्याही प्रकारचा व्याजदर दिला जात नाही. बघा, बचत खात्यावर आपल्याला व्याजदर मिळतो, परंतु तिथे प्रॉब्लेम काय आहे, त्या ठिकाणी आपल्याला पैसे किती वेळा काढायचे यावर बंधनं असतात. चालू खात्यामध्ये तुम्ही कितीही वेळा पैसे काढू शकतात, परंतु आपण चालू खात्यामध्ये जी रक्कम ठेवणार त्याच्यावर व्याजदर दिला जात नाही. पण महत्वाची बाब अशी आहे की ह्या खात्यावर किंवा हे खातं जर आपण वापरत असतील तर आपल्याला अधिविकर्ष म्हणजे ओव्हरड्राफ्ट ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आता ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय हे आपण पुढे बघणारच आहोत, तेव्हा मी ते पुन्हा आपल्याला एक्सप्लेन करणारच आहे. लक्षात, तर बँकेमध्ये आपण 4 प्रकारची खाती वापरू शकतो. एक म्हणजे मुदत ठेव, दुसरं म्हणजे आरडी डिपॉझिट, तिसरं म्हणजे बचत खाते, आणि चौथं म्हणजे चालू खाते, ज्याला करंट अकाउंट म्हटलं जातं. सर्वात जास्त व्याजदर हे फिक्स डिपॉझिट या प्रकारच्या खात्यावर मिळत असतं. त्याच्यानंतर
जे आपल्याला व्याजदर जास्त मिळतो तो कशावर असतो? आरडी अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट, त्या प्रकारच्या अकाउंटवर आपल्याला व्याजदर मिळतो. सर्वात कमी व्याजदर कशावर मिळत असतो? बचत खात्यावर मिळत असतो. आणि व्याजदर अजिबात मिळत नाही असं कोणतं खातं असतं? ते म्हणजे चालू खातं, करंट अकाउंट. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा व्याजदर दिला जात नाही. चालू खातं, करंट अकाउंट हे व्यावसायिकाकडून वापरलं जातं. सामान्य लोकांकडून बचत खात्याचा वापर केला जातो. जर तुमच्याकडे एक रकमी पैसा असतील आणि बँकेमध्ये तुम्हाला बचत करायची असेल तर फिक्स डिपॉझिट आपल्याला उपयोगी पडतं. जर तुमच्याकडे नियमित इन्कम असेल, नियमित पैसा येत असेल, परंतु एक रकमी रक्कम नसेल, तर आपण आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट याचा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे बँकेकडून आपल्याला विविध प्रकारचे जे खाती आहेत त्याची सुविधा पुरवली जात असते. बँकेचं दुसरं कार्य आहे ते म्हणजे कर्ज देणे. बँका व्यवसाय करणाऱ्या संस्थांना आणि इतरांना निधीची आवश्यकता असेल त्याप्रमाणे कर्ज पुरवठा किंवा आगाऊ उचल रक्कम देतात. म्हणजे बँकेचं काम काय असतं? एक म्हणजे लोकांकडून ठेवी स्वीकारायच्या आणि ज्या ठेवी लोकांकडून स्वीकारलेल्या आहेत त्या पैशाचा वापर इतरांना कर्ज देण्यासाठी करायचा. लक्षात घ्या, बँक आपल्याकडनं ठेवी स्वीकारते, पैसा स्वीकारते, आपण आपल्या खात्यामध्ये पैसा जमा करतो, त्या पैशावर बँक आपल्याला व्याजदर देते. मग हा बँक व्याजदर देते कुठून? उदाहरणार्थ, जर मी बचत खात्यामध्ये 50,000 रुपये जमा केले, बँक मला त्या खात्यावर 4% या दराने व्याजदर देते. मग बँक मला माझे पैसे बँक सांभाळते आणि उलट बँकच मला पैसे देते. कसं शक्य आहे? तर ते काय शक्य होतं? कर्ज देण्याच्या कृतीमुळे. मग बँक काय करते? मी जे पैसे बँकेमध्ये जमा केलेले आहेत ते पैसे बँक इतरांना कर्ज म्हणून देते. आणि कर्ज ज्या लोकांना दिलं जातं त्यांच्याकडून जास्त व्याज घेतला जातो. म्हणजे माझ्या 50,000 वर बँक मला किती रुपये देणार? 4% व्याजदर देणार. परंतु ज्या माझेच पैसे बँक इतरांना कर्ज म्हणून देणार त्यांच्याकडनं बँक मात्र 12% घेणार. म्हणजे त्यांच्याकडनं व्याज किती घ्यायचं? 12%. मला किती मिळणार? 4%. म्हणजे बँकेचा फायदा 8%. 8% व्याज जी रक्कम मिळणार आहे ते झालं बँकेचा फायदा. तर अशा प्रकारे बँक नफा कमवत असते, फायदा कमवत असते. म्हणजे नुसतं ठेवी जर बँकेने स्वीकारल्या तर बँकेला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. बँकेने स्वीकारलेल्या ठेवी बँकेला कर्जाच्या रूपामध्ये लोकांना द्याव्या लागतील, कर्जाच्या रूपामध्ये व्यावसायिकांना द्याव्या लागतील. आणि तसं केलं तरच ती बँक नफा कमावू शकते, तरच ती बँक चालू शकते. अन्यथा बँक नफा कमावू शकत नाही. त्यामुळे ठेवी स्वीकारणे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे लोकांना कर्ज देणे. सामान्यतः कर्ज 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दिले जाते. आगाऊ रक्कम, अग्रिम, उचल ही 4 महिन्यांपासून ते 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिले जाते. म्हणजे आता बघा, कर्ज देणे आणि अग्रिम किंवा आगाऊ रक्कम देणे ह्यामध्ये फरक आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. कर्ज हे सामान्यतः 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दिले जातं. तर जी अग्रिम रक्कम दिली जाते किंवा उचल दिली जाते ती रक्कम 4 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिली जाते. म्हणजे अल्प कालावधीसाठी दिली जाते. ही सुविधा रोख पत म्हणजे कॅश क्रेडिट, अधिविकर्ष म्हणजे ओव्हरड्राफ्ट, हुंडीची वटणावळ म्हणजे डिस्काउंटिंग ऑफ बिल स्वरूपात असते. या सर्वांचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. तर बँकेचं दुसरं महत्वाचं कार्य म्हणजे कर्ज देणे. पहिलं आहे कर्ज किंवा कर्जे, त्याला इंग्रजीमध्ये लोन्स असं म्हटलं जातं. व्यावसायिक बँका व्यापारी संस्था आणि इतरांना कर्ज प्रदान करतात. कर्जदार मंजूर रक्कम पूर्णतः किंवा हप्त्यामध्ये काढू शकतात. मंजूर झालेल्या रकमेवर व्याज आकारले जाते. पहिला प्रकार आहे कर्ज. आता आपण की एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलं हे बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं असतं. मग आता कर्ज म्हणजे काय? उदाहरणार्थ, मला 50,000 रुपयाची गरज आहे, मी बँकेकडे अर्ज करणार की मला 50,000 रुपयाचं कर्ज पाहिजे. बँक सर्व प्रकारची जी काही फॉर्मॅलिटी असते ती पूर्ण करणार की माझी
इन्कम किती आहे, मी कोणत्या ठिकाणी काम करतो, ह्या आधी मी कर्ज घेतलेले आहे त्याची मी परतफेड केलेली आहे का, माझी प्रॉपर्टी काय आहे, सर्व प्रकारची जी गोष्टी आहेत त्याची चौकशी केली जाते. त्यानंतर बँक माझं कर्ज काय करते, मंजूर करते. मग बँकेने या ठिकाणी 50,000 रुपये समजा मंजूर केले तर 50,000 रुपये माझ्या खात्यावर जमा केले जाते. आता या ठिकाणी मी कितीही रक्कम वापरली म्हणजे 50,000 रुपये मी कधी कसेही वापरू शकतो. मी कोणत्याही प्रकारे ती पैसे रक्कम वापरू शकतो. पाहिजे तर 50च्या 50,000 रुपये एकत्र मी त्या खात्यामधून काढू शकतो किंवा 20,000 रुपये आता काढले, बाकीचे 30,000 पाहिजे तेव्हा मी काढू शकतो. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवून द्यायचं आहे, जेव्हा तुम्ही कर्ज घेता, काय घेता, कर्ज, तेव्हा तुमची जेवढी रक्कम मंजूर झालेली आहे त्या मंजूर रकमेवर तुम्हाला व्याज भरावं लागतं. म्हणजे मी 50,000 माझं कर्ज मंजूर झालंय, परंतु त्या खात्यामधून मी फक्त 20,000 रुपये काढले, 30,000 अजून त्या खात्यामध्येच आहेत, म्हणजे मी फक्त 20,000 रुपये वापरले तरी देखील मला 50,000 रुपयावर व्याज भरावं लागेल. मी असं म्हणू शकत नाही की मी 20,000 वापरले, त्यामध्ये बँकेला काही रस नसतो. बँक काय म्हणणार की आम्ही किती मंजूर केलेत, 50,000, तुम्हाला वापरायचे तर 50,000 वापरा किंवा नका वापरू किंवा कितीही रक्कम वापरा, बँकेकडनं तुम्हाला 50,000 वरच व्याज भरावा लागणार आहे. म्हणजे ही बाब कर्जामध्ये लक्षात ठेवायची, जेवढ्या रकमेचं कर्ज मंजूर झालेले असेल त्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला काय भरावा लागतोय, व्याज भरावा लागणार आहे. कर्जे खालील प्रमाणे आहेत. कर्जदाराच्या कामकाजाच्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी अल्प मुदत कर्ज 1 वर्ष कालावधीपर्यंत असते. म्हणजे कर्जाचे कालावधी 3 प्रकारे गेलेला आहे. एक म्हणजे अल्प मुदत कर्ज 1 वर्षासाठी असते, आणि आपल्याला जर खेळते भांडवल पाहिजे असेल तर मध्यम मुदतीचे कर्ज हे 1 वर्ष ते 5 वर्ष कालावधीसाठी असते, आणि जर आपल्याला दीर्घ भांडवलाची गरज असेल तर ते कर्ज 5 वर्ष किंवा अधिक कालावधीसाठी असू शकते. मग आपल्याला कर्जाची जी गरज आहे ती किती कालावधीसाठी आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार कर्ज घेतलं पाहिजे. जर आपल्याला कर्जाची रक्कम कमी कालावधीसाठी पाहिजे असेल तर आपल्याला अल्प मुदतीचं कर्ज मिळतं, ज्याची मुदत 1 वर्षापर्यंत असते. जर आपल्याला जे कर्ज आहे ते मध्यम मुदतीचं पाहिजे असेल, म्हणजे खेळतं भांडवल पाहिजे असेल, तर त्यासाठी 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी आपल्याला कर्ज मिळतं. आणि समजा आपल्याला दीर्घ मुदतीचं कर्ज पाहिजे, म्हणजे कर्ज घेतल्यानंतर तुम्ही जास्त कालावधीमध्ये त्याची परतफेड करणार असतील, उदाहरणार्थ 10 वर्ष 15 वर्ष तुम्हाला घर बांधण्यासाठी कर्ज पाहिजे, शक्यतो तेव्हा आपण जे कर्ज घेतो ते दीर्घ मुदतीचे कर्ज असतं आणि ज्याचा कालावधी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो, त्याला म्हटलं जातं दीर्घ मुदतीचं कर्ज. कर्जामधला दुसरा प्रकार आहे उचल आगाऊ रक्कम कर्ज. आगाऊ रक्कम कर्जे ही व्यवसायाच्या वेगवेगळ्या आर्थिक आवश्यकता पूर्तीसाठी दिली जातात. म्हणजे आगाऊ रक्कम कर्ज किंवा उचल हे कोणाला दिलं जातं, व्यवसायाला दिलं जातं, सामान्य माणसाला दिलं जात नाही. म्हणजे जर सामान्य माणसाला व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी मात्र अशा प्रकारची रक्कम दिली जाऊ शकते. आगाऊ रक्कम कर्जे खालील प्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिलं आहे रोख पत, ज्याला इंग्रजीमध्ये कॅश क्रेडिट असं म्हटलं जातं. रोख पत अग्रिम चालू खाते आणि बचत खातेधारकांना पुरवली जाते. मग रोख पत ही जी सुविधा आहे ती कोणाला दिली जाते, तर ज्यांचं अग्रिम चालू खातं आहे किंवा बचत खातेधारक आहेत त्या लोकांना ह्या प्रकारची सुविधा पुरवली जाते. रोख पत दीर्घ मुदतीसाठी खेळते भांडवल प्रदान करते, म्हणजे ह्याद्वारे आपल्याला दीर्घ मुदतीचे खेळते भांडवल उपलब्ध होऊ शकते. आता खेळते भांडवल म्हणजे काय, व्यवसायाला विविध प्रकारच्या भांडवलाची गरज असते. एक असतं खेळते भांडवल आणि दुसरं असतं फिक्स मुदतीचं म्हणजे दीर्घ भांडवल. मग खेळते भांडवल उदाहरणार्थ आपल्याला लाईटचं बिल भरायचं आहे, वर्कर जे आहेत, कामगार जे आहेत त्यांचा पगार द्यायचा आहे, त्यासाठी जे आपल्याला पैसे लागतात त्याला म्हटलं जातं खेळते भांडवल. तर दीर्घ मुदतीचं खेळतं भांडवल आपल्याला रोख पतेद्वारे उपलब्ध होते. यावर जास्त व्याजदर आकारला जातो आणि रोख पत या सुविधेवर मात्र
जास्त व्याजदर आकारला जातो. कर्जदाराद्वारे स्वतंत्र रोख खाते चालवले जाते. आता ह्यामध्ये काय करतं, कॅश क्रेडिट मध्ये समजा माझं अकाउंट आहे आणि मला कर्ज घ्यायचं नाहीये. उदाहरणार्थ मला पैशाची गरज आहे, परंतु नक्की किती पैशाची गरज आहे ते मला सांगता येत नाही. उदाहरणार्थ मला 20,000 रुपयाची पण गरज लागू शकते किंवा 50,000ची पण गरज लागू शकते, परंतु निश्चित रक्कम किती गरजेची आहे ती मला माहिती नाही. मग कर्ज घेण्यापेक्षा मी कशाला प्रिफरन्स देणार आहे, प्राधान्य देणार आहे? रोखपतीला प्राधान्य देणार आहे. कर्ज घेतलं तर काय होणार आहे, समजा मी 50,000चं कर्ज घेतलं आणि मी फक्त 20,000 वापरले तरी मला 50,000 रुपयावर व्याज भरावं लागणार आहे. परंतु जर तुम्हाला कर्ज किती पाहिजे, रक्कम किती आवश्यक आहे याची निश्चित रक्कम तुम्हाला माहिती नसेल तर कर्ज घेण्यापेक्षा रोखपत म्हणजे कॅश क्रेडिट घेतलेले आपल्याला परवडते. का बरं? ते बरं असतं. का असतं तर बघा की समजा मला नक्की निश्चित रक्कम माहिती नाही, परंतु मला एवढं माहिती आहे 50,000 रुपयापर्यंत रक्कम लागू शकते. मग मी 50,000 रुपयाची कॅश क्रेडिट घेईल म्हणजे रोखपत घेईल. मग बँक काय करणार, माझ्या खात्यावर एक नवीन खातं ओपन केलं जाईल आणि त्या खात्यावर 50,000 रुपये जमा केले जातील आणि त्या खात्यामधून मी जेवढे पैसे काढणार आहे तेवढ्याच पैशावर व्याज लावलं जाणार आहे. बघा मी 50,000 रुपये बँकेने माझ्या खात्यावर जमा केले, त्या खात्यामधनं मी फक्त 30,000 रुपये काढले कारण की मला 30,000 रुपयामध्ये माझं काम झालं, बरोबर. मग मी रक्कम किती काढली, फक्त 30,000. मग बँक फक्त 30,000 रुपयावर व्याज आकारणार आहे, पूर्ण 50,000 वर आकारणार नाही, कारण की त्या खात्यामधून मी फक्त 30,000 रुपये काढलेले आहेत. आणि म्हणून रोखपत ही आपल्याला उपयोगी पडते. केव्हा उपयोगी पडते, जर आपल्याला निश्चित रक्कम माहिती नसेल तर रोखपत आपल्याला ही सुविधा उपयोगी पडत असते. परंतु रोखपतीमध्ये एक प्रॉब्लेम असतो किंवा एक अडचण अशी आहे की ह्यामध्ये जो व्याजदर असतो तो कर्जापेक्षा काय असतो, थोडासा जास्त असतो. ब आहे अधिविकर्ष खाते किंवा ओव्हरड्राफ्ट. चालू खाते सुविधाधारकांना त्यांच्या भांडवलाच्या विविध गरजा पूर्तीसाठी ही सुविधा दिली जाते. सामान्यतः 15 दिवसापासून 60 दिवसापर्यंत याचा कालावधी असतो. या खात्यामधून वास्तविक काढलेल्या रकमेवर व्याज आकारणी केली जाते. यासाठी कोणतेही स्वतंत्र खाते ठेवले जात नाही आणि व्यवहार चालू खात्यात प्रविष्ट केले जातात. लहान कालावधीसाठी केली जाणारी ही तात्पुरती व्यवस्था आहे. अधिविकर्ष खाते ओव्हरड्राफ्ट. ज्या लोकांचं चालू खातं आहे म्हणजे करंट अकाउंट आहे अशा लोकांना ह्या प्रकारची सुविधा दिली जाते. ओव्हरड्राफ्ट अधिविकर्ष ही सुविधा दिली जाते. म्हणजे आपण आपल्या खात्यामध्ये जेवढी रक्कम आहे त्यापेक्षा जास्त रक्कम आपल्या खात्यामधून काढू शकतो. उदाहरणार्थ माझ्या खात्यामध्ये आहे 10,000 रुपये करंट अकाउंट मध्ये, परंतु आज मला 15,000 रुपयाची गरज आहे, तर माझे 10,000 रुपये मी स्वतःचे काढेल आणि 5,000 रुपये मी अतिरिक्त काढणार, कारण की मला कोणती सुविधा उपलब्ध झालेली आहे, ओव्हरड्राफ्ट. मग मी एकूण 15,000 रुपये माझं काम मी तिकडे पूर्ण करणार. जे 5,000 रुपये मी अतिरिक्त काढलेले आहेत ते एक प्रकारचं कर्ज झालं, अल्प मुदतीचं कर्ज झालं, कारण की बँकेने ते मला एक्स्ट्रा दिलेले आहेत, अतिरिक्त दिलेले आहेत. हे पैसे मला बँकेला 15 ते 60 दिवसामध्ये परत करावे लागणार आहेत. किती? 15 ते 60 दिवसामध्ये. आणि जे मी 5,000 रुपये काढलेले आहेत त्याच्यावर बँक काय लावणार आहे, व्याज लावणार आहे, इंटरेस्ट लावणार आहे. तर अशा प्रकारची जी सुविधा दिली जाते त्याला म्हटलं जातं अधिविकर्ष खाते किंवा ओव्हरड्राफ्ट. आणि ही सुविधा फक्त चालू खातेधारकांनाच दिली जाते, म्हणजे ज्यांचं करंट अकाउंट आहे त्यांनाच ही सुविधा दिली जाते. या सुविधेद्वारे आपल्याला कधीही पैशाची गरज असेल, जास्त पैशाची गरज असेल तर ती पूर्ण होऊ शकते. क आहे हुंडीची वटणावळ, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं डिस्काउंटिंग ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज. लाभार्थींना विनिमय बिलावर अग्रिम सुविधा मिळते. बिलाच्या मुदतीच्या तारखेला बँक बिलाची रक्कम संबंधित पक्षाकडून ड्रॉवीकडून वसूल करते. आता बिल्स ऑफ एक्सचेंज काय असतं बघा. उदाहरणार्थ
मी किंवा एखादा सेलर घेतला, ए नावाचा सेलर आहे, अ नावाचा व्यक्ती आहे, अ नावाच्या व्यक्तीने ब नावाच्या व्यक्तीला गुड्स विकला आहे किंवा माल विकलेला आहे आणि त्याची किंमत 50,000 रुपये आहे. कोणी कोणाला विकलं? अ व्यक्तीने कोणाला विकलेलं आहे? ब व्यक्तीला. किती रुपयाचा गुड्स विकलेला आहे? 50,000 रुपयाचा गुड्स विकलेला आहे आणि तो देखील क्रेडिट वर म्हणजे उधारीवर. म्हणजे ब ने अ ला पैसे दिलेले आहेत का? पैसे दिलेले नाहीत. ब काय म्हणाला की मी 3 महिन्यामध्ये पैसे देतो, 50,000 रुपये परत करतो. परंतु अ नावाचा जो व्यक्ती आहे त्याला म्हणजे विक्रेत्याला ब वर विश्वास नाही. मग अ काय करतो? ब ला सांगतो की तू मला लिहून दे की मी 3 महिन्यामध्ये तुझे पैसे देईन. मग ब काय करतो? त्या प्रकारे लिहून देतो. जो अ ने लिहून घेतलं म्हणजे अ झाला ड्रॉवर, त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ड्रॉवर. आणि ब ज्यांनी त्याच्यावर सही केली की हा मी तुझे पैसे देईल, 3 महिन्यामध्ये देईल, त्याला म्हटलं जातं ड्रॉवी. काय म्हटलं जातं? ड्रॉवी. आलं लक्षात? आता बघा, ब नी सही करून दिली त्या कागदावर, त्या कागदाला म्हटलं जाईल हुंडी, त्यालाच म्हटलं जातं बिल्स ऑफ एक्सचेंज. मग आता हा कागद कोणाकडे असेल सांगा बरं? अ कडे असेल का ब कडे? अ कडे असणार आहे, कारण की अ नी लिहून घेतलेलं आहे. कोणाकडनं? ब कडनं, कारण की अ ला ब वर विश्वास नव्हता. आता बघा, ब नी तर लिहून दिलं की मी 50,000 रुपये 3 महिन्यामध्ये तुमचे परत करेल. परंतु 1 महिन्यानंतर अ ला पैशाची गरज लागली. बरोबर? ब तर पैसे देणार आहे, पण कधी देणार आहे? 3 महिन्यानंतर, म्हणजे आणखी 2 महिने थांबावे लागणार आहे. पण ब ला अर्जंटली पैशाची गरज आहे, त्याला लवकरात लवकर पैसे पाहिजेत. मग अ काय करू शकतो? अ बँकेमध्ये जाणार, बँकेला तो कागद दाखवणार, म्हणजे तो बिल्स ऑफ एक्सचेंज दाखवणार, त्याला हुंडी म्हटलं जातं, हुंडी दाखवणार आणि बँक त्याची चौकशी करणार आणि ती सत्यता पडताळल्यानंतर बँक अ ला पैसे देणार त्या हुंडीच्या बदल्यामध्ये. मग आता हुंडी कोणाकडे जाणार? आता बँकेकडे जाणार. त्या हुंडीवर रक्कम किती लिहिली होती? 50,000. किती लिहिली होती? 50,000. पण बँक अ ला 50,000 देणार नाही, तर बँक अ ला फक्त 48,000 देणार. किती देणार? 48,000. 2,000 कमी. आता बघा, बँकेने अ ला 48,000 दिले, त्या बदल्यामध्ये अ ने बँकेला काय दिलं? बिल्स ऑफ एक्सचेंज दिला, म्हणजे तो कागद दिला ज्या कागदावर ब ने सही केलेली आहे की मी तुमचे पैसे 3 महिन्यामध्ये देणार, आणि त्यावर रक्कम लिहिली होती 50,000. अ ला 48,000 रुपये मिळाले, अ च काम झालं. आता ती हुंडी आहे बँकेकडे. 3 महिन्यानंतर बँक काय करणार? ब कडे पैसे मागणार. बँक कोणाकडे पैसे मागणार? ब कडे, कारण की कागद आता तो बँकेकडे आहे. बँक ब कडे पैसे मागणार की हा बघा तुम्ही सही केलेला कागद आहे, त्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की तुम्हाला 3 महिन्यामध्ये आम्ही 50,000 देणार. मग बँक काय करणार? ब कडून 50,000 रुपये वसूल करणार. आता सांगा, बँकेला किती मिळाले? 50,000. आणि बँकेने अ ला किती दिले होते? 48,000. म्हणजे या ठिकाणी बँकेला पैसे फायदा किती झाला? 2,000 चा फायदा. त्या 2,000 रुपयालाच काय म्हटलं जातं? डिस्काउंट. काय म्हटलं जातं? डिस्काउंट. म्हणजे बँकेने जेव्हा अ ला रक्कम दिली तेव्हा डिस्काउंट करून दिली. काय करून दिली? डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे डिडक्शन, म्हणजे कमी करणे. म्हणजे 2,000 रुपये बँकेचा फायदा आणि तेच 2,000 रुपये म्हणजे डिस्काउंट असतं. काय असतं? डिस्काउंट. तर अशा प्रकारे बँकेत हुंडीचा आपण पैसे, अग्रिम पैसे मिळवण्यासाठी वापर करू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे दुय्यम कार्य. आतापर्यंत आपण बघितली प्राथमिक कार्य, ज्यामध्ये महत्वाचं होतं ते म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. आता आपल्याला दुय्यम कार्य बघायचे आहेत. आता ही जी दुय्यम कार्य आहेत ती प्रत्येक बँक करतेच असं नाही. बहुतांश बँका, आताच्या बँका बहुतांशपणे या प्रकारची कार्य करत असतात, परंतु ही दुय्यम कार्य आहेत. व्यावसायिक बँकांच्या दुय्यम कार्यांचे 2 गटात वर्गीकरण केले जाते. आता यांचे जे दुय्यम कार्य आहे त्यांचे 2 गटामध्ये वर्गीकरण झालेले आहे. अ प्रतिनिधी कार्य आणि ब उपयुक्तता कार्य. पहिलं आहे प्रतिनिधी कार्य आणि दुसरं आहे उपयुक्तता कार्य. अ आहे
प्रतिनिधी कार्य. व्यावसायिक बँक त्यांच्या ग्राहकांसाठी प्रतिनिधी म्हणून कार्य करते. काही विशिष्ट कार्य खालील प्रमाणे आहेत. मग आता प्रतिनिधी कार्य म्हणजे काय, तर या ठिकाणी बँक त्यांच्या खातेदारांसाठी प्रतिनिधी म्हणून कार्य करत असते. म्हणजे खातेदारांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम या कार्याद्वारे बँक करत असते. त्यामध्ये आहे पहिलं, नियमित भरणा व देयके. व्यावसायिक बँक वेळोवेळी पगार, लाभांश, व्याज आणि इतर कोणते उत्पन्न खात्यात जमा करते. तसेच ग्राहकांच्या स्थायी सूचनेनुसार, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन, कर, विमा, हप्ता, भाडे अशा विविध देयक यांचा भरणा करते. बँक अशा सुविधेसाठी तिमाही अथवा वार्षिक रक्कम आकारतात. बघा, नियमित भरणा व देयके. आता पगार असेल म्हणजे आपल्या खातेदारांचा पगार आपल्या बँकेमध्ये जमा करून घेण्याचं काम बँक करत असते. लाभांश, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं डिव्हिडंड, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स परचेस करतात, समभाग परचेस करतात, विकत घेतात, त्या समभागावर किंवा त्या भागांवर कंपनी आपल्याला जे रिटर्न देते त्याला म्हटलं जातं लाभांश, डिव्हिडंड. ते जमा करून घेण्याचं काम बँक करत असते. व्याज म्हणजे जर आपण एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवले असतील तर त्या पैशावर व्याज जमा करून घेण्याचं काम देखील बँक करत असते. तर विविध प्रकारचे जे आपलं उत्पन्न आहे ते आपल्या खात्यावर जमा करण्याचं काम बँक आपल्यासाठी करत असते. त्याचबरोबर आपल्याला समजा विविध प्रकारचे कर भरायचे असतील, आपल्याला इन्शुरन्स भरायचा असेल, आपल्याला कसला हप्ता भरायचा असेल, भाडं भरायचं असेल, लाईटचं बिल भरायचं असेल आणि त्यासाठी आपल्याला वेळ नसेल तर आपण बँकेला सांगू शकतो. आणि बँक मग आपलं लाईटचं बिल असेल, आपलं विमा असेल, आपलं भाडं असेल, हे भरण्याचं काम बँक करत असते आपल्यासाठी. साहजिकच आहे, हे भरत असताना आपल्या खात्यामधून पैसे घेतले जातात. बँक स्वतःच्या खिशामधून पैसे देणार आहे का? अजिबात नाही. तर बँक आपल्या खात्यामधून पैसे घेते आणि आपला विमा असेल तर त्याचं नूतनीकरण करते, भाडं भरायचं असेल भाडं भरते, लाईटचं बिल भरायचं असेल लाईटचं बिल भरत असते आणि विविध प्रकारची जी देयके असतात ते भरण्याचं काम बँक करत असते. परंतु त्यासाठी बँकेला स्थायी सूचना द्यावी लागते, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स. पण आता ही सर्व कामं बँक जर आपल्यासाठी करत असेल, साहजिकच आहे बँक ही सर्व कामं फुकट करत असेल का? तर नाही. बँक अशा प्रकारच्या सुविधा आपल्याला पुरवते आणि त्या सुविधेसाठी तिमाही म्हणजे प्रत्येक 3 महिन्यासाठी किंवा वार्षिक रक्कम आकारत असते. म्हणजे त्यासाठी बँक आपल्याकडनं पैसे घेत असते, कमिशन घेत असते आणि त्या बदल्यामध्ये अशा प्रकारच्या सुविधा आपल्याला पुरवल्या जातात. दुसरं आहे पोर्टफोलिओ व्यवस्थापन. मोठ्या व्यावसायिक बँका ग्राहकांच्या वतीने समभाग, कर्ज रोखे इत्यादींची खरेदी विक्री करण्याचे काम करतात. अशा सुविधांना पोर्टफोलिओ व्यवस्थापन असे संबोधतात. या सुविधांमुळे जास्त ग्राहक अशा सुविधा घेण्यावर भर देतात. आता पोर्टफोलिओ व्यवस्थापन, उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बँकेमध्ये खातं चालू केलं आणि तुमच्याकडे पैसे आहेत, परंतु कोणत्या कंपनीचे भाग विकत घ्यायचे, कोणत्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे, समभाग विकत घ्यायचे, कोणत्या कंपनीचे कर्जरोखे विकत घ्यायचे म्हणजे डिबेंचर विकत घ्यायचे, कोणत्या क्षेत्रामध्ये पैसे गुंतवायचे, याबाबत तुम्हाला समजा जास्त माहिती नसेल तर तुम्ही ती सुविधा बँकेकडून घेऊ शकतात. मग पोर्टफोलिओ व्यवस्थापनामध्ये बँकेकडे तज्ञ लोक असतात आणि ते तज्ञ लोक तुम्हाला मार्गदर्शन करतात. एवढंच नव्हे तर तुम्ही कोणत्या प्रकारचे शेअर्स विकत घेतले पाहिजेत त्याचं मार्गदर्शन तुम्हाला देतात. तुमच्यासाठी शेअर्स विकत देखील घेऊन देतात. तुमच्यासाठी जे कर्ज रोखे असेल ते विकत घेण्याचं काम देखील बँक करत असते. तसेच तुमची रक्कम कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्ट केली पाहिजे, कुठे गुंतवली पाहिजे याचं मार्गदर्शन बँक तुम्हाला करत असते. अशा प्रकारची जी सुविधा पुरवली जाते त्याला म्हटलं जातं पोर्टफोलिओ व्यवस्थापन. म्हणजे थोडक्यात
ग्राहकांनी त्यांचा पैसा कोणत्या ठिकाणी गुंतवावा याचं मार्गदर्शन यामध्ये आपल्याला केलं जातं. फक्त मार्गदर्शनच नाही तर त्यासाठी सर्व प्रकारची सुविधा बँकेतर्फे आपल्याला पुरवली जाते. साहजिकच आहे, ही जी सुविधा पुरवली जाते ती देखील फुकटमध्ये पुरवली जाणार आहे का? तर अजिबात नाही. यासाठी देखील बँकेकडनं आपल्याला काही पैसे आकारले जातात, काही शुल्क आकारलं जातं. तिसरं आहे निधी हस्तांतरण म्हणजे फंड ट्रान्सफर. व्यावसायिक बँका एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा इतर बँकांच्या शाखेत निधी हस्तांतरणाची सुविधा प्रदान करतात. वाणिज्य बँका ही हस्तांतरण सुविधा देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम विना अडथळा उपलब्ध करून देतात. निधी हस्तांतरण म्हणजे समजा माझं एक खातं ICICI बँकेमध्ये आहे आणि माझं दुसरं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे. मला ICICI बँकेमधून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे ट्रान्सफर करायचे. मग बँकेमध्ये जा, ICICI बँकेमध्ये जा, तिथनं पैसे काढा, स्टेट बँकेमध्ये पैसे भरायला जा. हे करण्यापेक्षा डायरेक्टली मी ICICI बँकेमधनं डायरेक्टली पैसे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये काय करू शकतो? ट्रान्सफर करू शकतो. एवढंच कशाला, जर मला तुमच्या अकाउंटवर पैसे जरी ट्रान्सफर करायचे असतील तरी मी माझ्या अकाउंट मधून ट्रान्सफर करू शकतो. आता मोबाईलमुळे ही सुविधा अतिशय सोपी झालेली आहे. तुम्ही मोबाईलचा वापर करून एका मिनिटामध्ये एका खात्यावरचे पैसे दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता, हस्तांतर करू शकता. आपल्या खात्यावरील पैसे तुम्ही दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर करू शकता, हस्तांतर करू शकता. परंतु हे हस्तांतर करण्यासाठी बँक आपल्याकडनं शुल्क आकारत असते. नाममात्र शुल्क असतं, परंतु ते शुल्क बँकेकडनं आकारलं जातं. चौथा आहे डिमटेरियलायझेशन. बँका ग्राहकांना त्यांच्या विविध ठेवी, सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्यासाठी सुविधा प्रदान करतात. ग्राहकाच्या वतीने समभागांचे हस्तांतरणाची खरेदी विक्रीची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देतात. डिमटेरियलायझेशन ऑफ सिक्युरिटीज. आता सिक्युरिटीज हा शब्द इकडे वापरलेला आहे, बरोबर. सिक्युरिटीज याचा अर्थ होतो शेअर्स असू शकतात, डिबेंचर्स असू शकतात, म्हणजे त्याला मराठीमध्ये कर्जरोखा म्हटलं जातं. बॉन्ड देखील असू शकतात. शेअर्स ज्याला मराठीमध्ये भाग म्हटलं जातं, डिबेंचर ज्याला मराठीमध्ये कर्जरोखे म्हटलं जातं, आणि बॉन्ड ज्याला मराठीमध्ये बंधपत्र म्हटलं जातं. यालाच एकूणच म्हटलं जातं सिक्युरिटी. काय म्हटलं जातं? सिक्युरिटी. आधीच्या काळामध्ये हे जे शेअर्स असायचे किंवा डिबेंचर्स असायचे ते कागदाच्या स्वरूपामध्ये दिले जायचे. परंतु आता कागदाच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारे शेअर्स किंवा डिबेंचर दिले जात नाहीत, तर ते इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये असतात. कोणत्या फॉर्म मध्ये असतात? इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये असतात. आणि समजा तुमच्याकडे कागदाच्या स्वरूपातील शेअर्स असतील आणि जर ते तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे असतील, रूपांतरित करायचे असतील, तर ती सुविधा देखील बँक तुम्हाला उपलब्ध करून देते. कागदाच्या स्वरूपातील ज्या सिक्युरिटीज आहेत, म्हणजे शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, ते जेव्हा इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये आपण रूपांतरित करतो त्याला म्हटलं जातं डिमटेरियलायझेशन. म्हणजे कागदाच्या स्वरूपातील जे काही सिक्युरिटी आहेत त्या इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये रूपांतरित करून देण्याची सुविधा बँकेतर्फे पुरवली जाते. पाचवा आहे विदेशी मुद्रा व्यवहार. बँका आपल्या ग्राहकांच्या वतीने परकीय चलन खरेदी किंवा विक्री करतात. सामान्यतः विदेशी व्यवहारातून प्राप्त होणाऱ्या विदेशी मुद्रा ग्राहकाकडून खरेदी करतात आणि त्याच मुद्रा ग्राहकांना आवश्यकता असेल तेव्हा परकीय व्यापारासाठी विक्री करतात. विदेशी मुद्रा व्यवहार, उदाहरणार्थ माझ्याकडे समजा डॉलर असतील, बरोबर. मी समजा अमेरिकेमध्ये गेलो, त्या ठिकाणी मी काम केलं, माझ्याकडे डॉलर मध्ये पैसे आहेत. आता मी भारतामध्ये आलो, मग भारतामध्ये आल्यानंतर मला ते डॉलर वापरता येणार नाही, कारण की त्या डॉलरचा भारतामध्ये उपयोग नाही. भारतामध्ये रुपया चालणार आहे. मग त्या डॉलरची जी काही रक्कम आहे ती मी रुपयामध्ये कन्वर्ट करून घेईल, रूपांतरित करून घेईल. मग हे काम देखील बँक आपल्यासाठी करत असते. आणि समजा मला विदेशी व्यापार करायचा असेल तर विदेशी व्यापार करण्यासाठी मला डॉलरची गरज लागणार आहे, परंतु माझ्याकडे तर रुपया आहे. मग मी डॉलर आणणार कुठून?
मग मी काय करणार, मी माझ्याकडचे पैसे डॉलर मध्ये रूपांतरित करण्यासाठी बँकेची मदत घेणार. म्हणजे बँकेकडून आपण डॉलर खरेदी करू शकतो किंवा आपल्याकडे असलेले डॉलर आपण बँकेला विकून ते रुपयामध्ये आपण रूपांतरित करू शकतो. तर आपली जी विदेशी मुद्रा आहे म्हणजे जे डॉलर्स असतील किंवा फॉरेन एक्सचेंज असेल ते आपल्याला आपल्या चलनामध्ये करून देण्याचं काम देखील बँक करत असते. ब आहे उपयुक्तता कार्य, म्हणजे इतर कार्य आहेत. त्यामध्ये पहिलं आहे धनादेश. धनादेश म्हणजे बँकेच्या एका शाखेतून त्याच बँकेच्या अथवा दुसऱ्या बँकेच्या शाखेत पैसे भरण्याचा आदेश. धनादेश, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, चेक. एका शाखेतून दुसऱ्या शाखेसाठी दिलेला आदेश किंवा एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला पैसे देण्याचा दिलेला आदेश म्हणजे धनादेश. धन म्हणजे पैसा. बँक आपल्या खातेदारांना तसेच खाते नसलेल्या मसुदा ड्राफ्ट जारी करते. तर धनादेश फक्त खातेदारांना दिले जातात आणि धनादेश फक्त कोणाला दिले जातात, खातेदारांनाच दिले जातात. बँक मसुदा म्हणजे डिमांड ड्राफ्ट जारी करण्यासाठी अधिकचे शुल्क आकारले जाते. म्हणजे धनादेश म्हणजे चेक आणि डिमांड ड्राफ्ट हा खातेदारक जरी नसेल त्याला देखील दिला जाऊ शकतो, परंतु डिमांड ड्राफ्ट साठी अधिकचे शुल्क आकारले जाते. दुसरं आहे लॉकर सुविधा. हे कोणत्याही व्यावसायिक बँकेचे सामान्य उपयुक्तता कार्य आहे. बँक मौल्यवान वस्तू, कागदपत्रे, सोन्याचे दागिने इत्यादीच्या सुरक्षित ताब्यासाठी ही सुविधा प्रदान करते. आता लॉकरची जी सुविधा आहे ती देखील ग्राहकांना दिली जाते, खातेदारांना दिली जाते. या लॉकर मध्ये आपण आपल्याकडचे दागिने, कागदपत्र, मौल्यवान वस्तू ठेवू शकतो आणि ते बँकेकडे आपण सुरक्षितपणे ठेवू शकतो. पाहिजे तेव्हा आपण आपल्या वस्तू घेऊ शकतो. आणि ह्या लॉकर सुविधेसाठी बँक आपल्याकडून शुल्क घेत असते. तिसरा आहे प्रकल्प अहवाल. बँक ग्राहकांसाठी प्रकल्प अहवाल आणि व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करतात. प्रकल्प अहवाल बाजारपेठेमधून निधी मिळवण्यास आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळवण्यास सक्षम ठरतात. प्रकल्प अहवाल म्हणजे समजा मला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे. मग व्यवसाय चालू करण्यासाठी मला समजा बँकेकडनं कर्ज पाहिजे किंवा बाजारपेठेमधून मला पैशाची गरज आहे. मग अशा वेळी मला प्रकल्प अहवाल बनवावा लागतो की माझा नेमका व्यवसाय काय असणार आहे, त्या व्यवसायामध्ये मी किती रक्कम गुंतवणार आहे, ती रक्कम मी कशा प्रकारे खर्च करणार आहे, त्या व्यवसायातून मला किती उत्पन्न मिळणार आहे, या प्रकारची सर्व माहिती त्या प्रकल्प अहवालामध्ये दिली जाते. आणि ह्या प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून मला बाजारामधून निधी मिळू शकतो, मी निधी उभारू शकतो किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारच्या ज्या योजना असतात त्याची जर आपल्याला मंजुरी मिळवून घ्यायची असेल तर प्रकल्प अहवाल आपल्याला बनवावा लागतो. परंतु प्रत्येक व्यक्ती प्रकल्प अहवाल चांगल्या प्रकारे बनवू शकेल असं नाही, कारण की त्याचं नॉलेज, त्याचं ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असतंच असं नाही. मग बँकेकडे त्या प्रकारचा अहवाल बनवणारी तज्ञ लोक असतात. मग शुल्क आकारून बँक त्या प्रकारचा अहवाल आपल्याला बनवून देते आणि त्या अहवालाचा वापर करून आपण आपल्या व्यवसायासाठी निधी उभारू शकतो. त्या अहवालाचा वापर करून आपण सरकारी योजना ज्या असतात त्याचा लाभ घेऊ शकतो. चौथा आहे भेट धनादेश, गिफ्ट चेक. बँक खातेदारांना व इतरांना भेट धनादेश आणि सोने नाणी यांची सुविधा पुरवतात. भेट धनादेश नाणी ग्राहकांकडून विविध समारंभावेळी भेट देण्यास उपयुक्त ठरतात. बँक खातेदारांना व इतरांना भेट धनादेश किंवा सोने नाणी याची सुविधा देखील पुरवत असते. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या समारंभामध्ये एखाद्या व्यक्तीला भेट द्यायची असेल, परंतु आपल्याला रोख रक्कम न देता आपल्याला धनादेश द्यायचा असेल तर त्यासाठी भेट धनादेशाचा वापर आपण करू शकतो आणि तो आपल्याला बँकेतर्फे मिळू शकतो. त्याचबरोबर सोन्याची जी नाणी आहेत जे आपण भेट म्हणून देऊ शकतो, तर त्या प्रकारची सुविधा देखील बँक पुरवत असते. पाचवा आहे अंडररायटिंग सेवा. व्यावसायिक बँका
वेळोवेळी कंपन्यांकडून वितरित केल्या जाणाऱ्या विविध सिक्युरिटीज साठी अंडररायटर म्हणून काम करतात. वितरित न झालेले समभाग हे या बँकांकडून विकत घेतले जातात. आता बघा, अंडररायटिंग सेवा ही या प्रकारची जी सेवा आहे ती व्यावसायिक बँकांकडून व्यावसायिकांना दिली जाते. शक्यतो जे नवीन व्यावसायिक असतात त्यांच्यासाठी ह्या प्रकारची जी सेवा आहे ती अतिशय उपयोगी पडते. आता बघा, ही सेवा काय असते. उदाहरणार्थ, मला एखादा नवीन व्यवसाय करायचा आहे किंवा आपल्याला एखादी नवीन कंपनी चालू करायची आहे आणि त्या कंपनीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज लागणार आहे आणि आपण ठरवलं की आपल्याला जी भांडवलाची गरज लागणार आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण भाग विकायचे म्हणजे शेअर्स विकायचे असं आपण ठरवलं. आता विचार करा, आपण आपली कंपनी नवीन आहे, आपण देखील लोकांसाठी नवीन आहोत, बरोबर. मग आपल्या कंपनीचे शेअर्स घेणार कोण, हा एक महत्वाचा मुद्दा. आणि समजा आपण ठरवलं की आपण 1,00,000 शेअर्स विकायचे आणि त्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात भांडवल जमा करायचे. त्यानुसार आपण न्यूजपेपर मध्ये ऍडव्हर्टाइज दिली, परंतु आपल्याला कोणी ओळखत नसल्यामुळे आपल्याला ते शेअर्स विकत घेण्यासाठी जास्त रिस्पॉन्स मिळणार नाही. मग अशा वेळी आपण काय करू शकतो, अंडररायटिंगची सेवा घेऊ शकतो. ह्यामध्ये काय केलं जातं, आपण एखाद्या बँकेबरोबर ऍग्रीमेंट करतो, करार करतो, अंडररायटिंग ऍग्रीमेंट. मग त्या ऍग्रीमेंट द्वारे काय करतो, आपले जे 1,00,000 शेअर्स आहेत ते विकून देण्याची जबाबदारी कोण घेत असते, बँक घेत असते. कोण घेते, बँक घेते. मग बँक काय करणार, ते शेअर्स विकून घेण्यासाठी आपल्याला मदत करणार, बरोबर. आणि समजा 80,000 शेअर्स विकले गेले लोकांना आणि 20,000 शेअर्स बाकी राहिले, तर ते 20,000 शेअर्स विकत घेण्याचं काम कोण करेल, बँक स्वतः विकत घेणार. म्हणजे आपले पूर्णच्या पूर्ण 1,00,000 शेअर्स विकले गेले. तर अशा प्रकारे अंडररायटिंगची जी सुविधा आहे ती बँकेमार्फत आपल्याला पुरवली जाते. साहजिकच आहे, ही सुविधा पुरवण्यासाठी बँक आपल्याकडनं शुल्क आकारणार आहे. परंतु यामध्ये नवीन व्यावसायिकाला एक फायदा होत असतो की त्याला शेअर्स विकले न जाणे या प्रकारची जी घटना असते ती घटना टाळता येऊ शकते. 6वा आहे सोने गुंतवणुकी संदर्भातील सेवा. आताशा विविध व्यावसायिक बँका सुवर्ण सोने विक्री सेवा देतात. विविध बँका ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने आणि सोन्याचे दागिने खरेदीचे व्यवहार करतात. काही बँका आपल्या ग्राहकांना गोल्ड फंड, गोल्ड ETF इत्यादीसाठी सल्लागार सेवा देखील पुरवतात. आता अनेक प्रकारच्या ज्या व्यावसायिक बँका आहेत त्या सोने विक्री सेवा आपल्याला पुरवत असतात. म्हणजे ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणात सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदीचे व्यवहार करण्याचं काम बँक करत असते. तसेच अनेक प्रकारच्या ज्या बँका आहेत त्या आपल्या ग्राहकांना गोल्ड फंड, गोल्ड ETF फंड इत्यादीसाठी सल्ला देण्याचं काम देखील करत असतात. तर अशा प्रकारे व्यावसायिक बँका विविध प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्या ग्राहकांना पुरवत असतात. तर हे आहेत व्यावसायिक बँकांची विविध कार्य.